महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करण्याला फाटा देत थेट एबी फॉर्मचं वाटप केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला। पक्षानं त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांकडे एबी फॉर्म वाटप जाहीर केले होते। त्यामुळे ज्यांना हे फॉर्म मिळाले त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले। ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांची नावे पाहिली तर पक्षाने तब्बल 30 ते 35 माजी नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवलाय। आरक्षण तसंच इतर कारणास्तव काही प्रभागात माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे। या सर्वात नाराज माजी नगरसेवकांनी सोशल मीडियावर पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। पक्षाकडून काही ठराविक प्रभागांच्याच नगरसेवकांना एबी फॉर्म दिले असून अनेकांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले, तर आज उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याचं सांगण्यात येते। महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आघाडी झाली असून 100 जागांवर सहमती झाली आहे। काँग्रेसला 60 आणि शिवसेनेला 40 जागा ठरल्या आहेत। आणखी काही प्रभागातील उमेदवारांची यादी अंतिम झाली नसून त्यावर आज पुन्हा चर्चा होऊन रात्री निर्णय होईल अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली आहे। राज्यातील सत्ता एकत्र उपभोगायची आणि महापालिकेसाठी मात्र विरोधात लढण्यासाठी तात्पुरता घटस्फोट घ्यायचा ही चाल पुणेकरांनी ओळखली आहे। आदित्य ठाकरे यांनी पुण्यासाठी व्हिजन सादर केलंय। पुणेकर आम्हाला मतदान करतील असा विश्वासही सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी वाटवाकडी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली। या नाट्यमय घटनेनंतर ही भेट जागांच्या चर्चेसाठी नसून केवळ चहा पिण्यासाठी होती असं स्पष्टीकरण धंगेकर यांनी दिलंय। भाजपने काही जणांना थेट एबी फॉर्म दिले असले तरी युतीत शिवसेनेला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या हा प्रश्न सुटलेला नाही। शिवसेनेत आल्यानंतर धनगेकर यांनी विरोधात वक्तव्य केल्यानं भाजपनं त्यांची कोंडी केली आहे। धनगेकर यांनी पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागितली। प्रसंगी मुलाला अपक्ष म्हणून उभा करेन आणि वडील म्हणून त्याचा प्रचार करण्याची भूमिका धनगेकर यांनी घेतली। या भेटीने नाशिकप्रमाणे पुण्यातही शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी अद्यापही पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचं गुऱ्हाळ संपलेलं नाही। त्यामुळे सोमवारी कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवारी याद्या जाहीर केल्या नाहीत। भाजपनं बंडखोरी रोखण्यासाठी याद्यांऐवजी थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत, तर अनेक उमेदवार नवीन असल्यानं अद्याप त्यांचे अर्जही तयार नाहीत। त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची झुंबड उडणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवर ताण होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणं तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांकडून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात। महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आतापर्यंत 5,500 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। पुणे शहरात वर्षभर घडलेले गंभीर गुन्हे तसेच आकडेवारी याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काल क्षेत्रीय कार्यालयांच्या निवडणूक कार्यालयाकडे झुंबड उडाली होती। सोमवारी दिवसभरात 15 निवडणूक कार्यालयांकडे तब्बल 694 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। दरम्यान या सर्व कार्यालयांमधून एकूण 694 नामनिर्देश पत्रे दाखल करण्यात आली आहेत। त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची झुंबड उडाली होती। दरम्यान काल दिवसभरात 1449 अर्जांची विक्री झाली असून अर्ज विक्रीचा आकडा 11,000च्या वर गेलाय। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं पुन्हा एकदा क्षेत्रीय कार्यालयाच्या यंत्रणांवर ताण पडणार असल्याचं दिसतंय। नगरपालिका निवडणुकीला एकाच घरातील 6 उमेदवारांना तिकीट देणाऱ्या भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी नवा पॅटर्न सुरू केलाय। कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिका निवडणुकीत आमदार खासदारांच्या मुलास किंवा पत्नीस उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यानुसार भाजपकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे। मात्र या यादीत आमदार, खासदार आणि मंत्र्याच्या मुलाला तिकीट देण्यात आलं नाही। याशिवाय ज्या प्रभागातून आमदार खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तिथे माघार घेण्यात आली आहे। नाशिकमध्ये दोन्ही महिला आमदारांच्या मुलांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेत।
नवी मुंबईत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणारे महायुतीतील पक्ष पनवेल महानगरपालिकेत युती करताना दिसत आहेत. पनवेल महापालिकासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती झाली आहे. या युतीचे जागावाटपही जाहीर करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी हे जागावाटप जाहीर केले. दुसरीकडे महाविकास आघाडीनंही आपलं जागावाटप जाहीर केले. पनवेल महापालिकेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि RPI आठवले अशी युती झाली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शेकाप, ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यासह इतर घटक पक्षांची आघाडी झाली आहे. पनवेल महापालिकेसाठी भाजप आपले 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत, तर शिंदेंची शिवसेना 4 जागांवर लढणार आहे. IPLचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात ते विजय माल्यासोबत आम्ही भारताचे दोघे सर्वात मोठे फरार आहोत असे म्हणताना दिसत होते. या व्हायरल व्हिडिओबद्दल त्यांनी आता भारत सरकारची माफी मागितली आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी माझा कधीही कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, विशेषतः भारत सरकारला, ज्याबद्दल मला सर्वात जास्त आदर आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान विजय मल्ल्या यांनी अजूनही या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं दीर्घ आजारानं निधन झाले. त्यांच्या विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टीकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय. 80 वर्षीय खालिदा जिया या अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. खालिदा जिया या 1991 ते 1996 आणि नंतर 2001 ते 2006 पर्यंत दोनदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्या माजी राष्ट्रपती आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे संस्थापक जियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. त्यांचा मोठा मुलगा BNPचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान 2008 पासून लंडनमध्ये राहत होते. या महिन्यातच ते बांगलादेशात परतले.